मित्र हो नमस्कार। आज आपण लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 हे समजून घेणार आहोत। ते नेमकं काय म्हणजेच लैंगिक छळवणूक, छेडछाड, अश्लील चित्रफित, कुकर्म, अत्याचार, बलात्कार या गोष्टींपासून बालकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने पोक्सो कायदा पास करण्यात आला। लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण व्हावे यासाठी अपराधास कठोर शासन करण्याची तरतूद आहे। मित्र हो, बालक म्हणजे नेमकं काय की अशी मुले ज्यांचे 18 वर्ष पूर्ण न झालेले कोणतीही मुलगी किंवा मुलगा। बालकांना अश्लील फोटो दाखवणे, अश्लील हावभाव करणे किंवा तशी कृती करणे म्हणजे लैंगिक कृत्य मानले जाते। हा जो लैंगिक कृत्याचा खटल्याची सुनावणी जलद गतीने न्यायालयात होते व ही सुनावणी कायद्यानुसार 1 वर्षात संपवणे बंधनकारक असते। मित्र हो, कमीत कमी ह्या शिक्षा म्हणून 10 वर्ष तर जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा या कायद्यान्वये मिळू शकते। 12 वर्षाच्या आतील बलात्कार केलेल्या बालकांवर झाला असेल तर मृत्यूदंडाच्या शिक्षेची देखील तरतूद आहे। लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची अश्लील चित्रफित बनवण्यास त्यासाठी वेगळ्या शिक्षेची देखील तरतूद आहे। यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे या कायद्याअंतर्गत विशेष न्यायालयामार्फत खटले चालविले जातात। या कायद्यान्वये तक्रार नोंद करतेवेळी पीडित बालकाची तक्रार महिला पोलीस मार्फत नोंदविले जाते। पीडित बालकाचे नाव गोपनीय ठेवले जाते। बालकाची वैद्यकीय तपासणी त्याच्या पालकांच्या अनुमतीनेच केली जाते। पीडित बालकाच्या मानसिक अवस्थेचा विचार करून त्यास विश्वासार्ह वाटेल अशा वातावरणात खटले चालविले जातात। सुनावणीसाठी बालकास वारंवार न्यायालयात यावे लागू नये, त्यास दबाव जाणवणार नाही, त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाते। सुनावणी दरम्यान फिर्यादी आणि आरोपी समोरासमोर येणार नाही याचीही काळजी घेतली जाते। तर हो, या कायद्याची तरतुदी काय आहेत म्हणजेच पीडित बालकाचे पुनर्वसन करणे, त्यास नुकसान भरपाई मिळावी याची कायद्यात मोठी तरतूद करण्यात आली आहे। पीडित बालक आणि बालक साक्षीदार शारीरिकदृष्ट्या विकलांग, दिव्यांग असेल तर त्यांना अनुवादक पुरविण्याची तरतूद आहे। आता अशा गुन्ह्याची तक्रार कोठे दाखल करावी? सर्वप्रथम बाल लैंगिक शोषणाच्या विरोधात तक्रार दाखल करता ते पोक्सो ई-बॉक्सवर, त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी विशेष बाल पोलीस पथक, त्यानंतर चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 यावर फोन करणे। आपली ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाते। अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याची खोटी तक्रार करून त्याद्वारे एखाद्या व्यक्तीची अप्रतिष्ठा करण्याचा प्रयत्न केल्यास दोषी व्यक्तीला त्याबद्दल 6 महिन्यांपर्यंत शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे। आता प्रसार माध्यमांची याद्वारे जबाबदारी काय ते समजून घ्या। अल्पवयीन मुले आणि मुली यांचा अश्लील चित्रपट व व्हिडिओ क्लिपद्वारे तयार करण्यासाठी वापर होत असल्यास आणि त्याविषयी प्रसार माध्यमांच्या पत्रकारांना माहिती असल्यास त्यांनी ती बाल संरक्षण विषयक कामासाठी नियुक्त केलेल्या पोलिसांना देणे बंधनकारक आहे। याशिवाय प्रसार माध्यमांनी पीडित मुलांची नावे माहिती छापू नये असा निर्बंध असून त्याचे उल्लंघन केल्यास त्याबद्दल 6 महिने ते 1 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते। मित्र हो, अशा